ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये एक वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळतोय. गेले 4 दिवस प्रेक्षकांना तोच प्रोमो दाखवला जात होता. पण आजच्या भागात प्रेक्षकांसाठी मोठा धक्का आणि दिलासा दोन्ही दिसून आले. कोर्टात झालेल्या सुनावणीत प्रियाचा वकील ठामपणे म्हणतो, माझ्या क्लायंटनी सर्व सत्य कोर्टासमोर प्रामाणिकपणे मांडले आहे. काल रात्रीच्या सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट सिद्ध होतंय की प्रियावर पुन्हा हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे माझी कोर्टाला विनंती आहे की मिसेस तन्वी सुभेदार यांना माफी देण्यात यावी. थँक्यू माय लॉर्ड. वकिलाचे शब्द ऐकल्यानंतर न्यायाधीश म्हणतात, आज कोर्टात सादर झालेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट होते की मिसेस तन्वी सुभेदार यांच्या जीवाला खरा धोका आहे. मात्र काल रात्रीच्या सीसीटीव्ही फुटेजवरून हे सिद्ध होत नाही की हल्ला महिपत शिखरे यांनीच केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश कोर्ट पोलिसांना देत आहे. तसेच ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर मिसेस तन्वी सुभेदार यांना कोर्ट माफी देत आहे. हे ऐकताच प्रिया आणि अश्विन यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, पण महिपत मनोमन संतापतो. पुढे न्यायाधीशांचा निर्णय अधिक स्पष्ट होतो. तन्वी सुभेदार यांना यापुढे तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार नाही, परंतु त्यांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. तसेच कोर्टाच्या परवानगीशिवाय त्या पनवेल सोडून कुठेही जाऊ शकत नाहीत. हा निर्णय देऊन न्यायाधीश कोर्टातून निघून जातात आणि अशा रीतीने प्रिया अखेर जेलमधून मुक्त होते. प्रेक्षकांसाठी हा क्षण मोठ्या दिलासाचा ठरतो. महिपतच्या डोळ्यात राग धगधगत असतानाच प्रियाच्या चेहऱ्यावर मुक्ततेचा आनंद उजळतो. आपण पाहतच रहा ठरलं तर मग, कारण पुढच्या भागात या सगळ्या घडामोडींचा नवा अध्याय उलगडणार आहे.